हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला पण कॅश बजेट म्हणजे काय त्याचं फॉर्मॅट आणि एक पहिलं एक्झाम्पल जे बेसिक एक्झाम्पल सिम्पल एक्झाम्पल होतं ते घेतलं होतं. आज त्याच्यातील एक ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाचे आहे. असं एक एक्झाम्पल आजच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहणार आहोत. हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, पण त्यापूर्वी आपला जो कॅश बजेटचा फॉर्मॅट आहे तो कॅश बजेटचा फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ओपनिंग कॅश बॅलन्स, त्याच्यामध्ये ॲड रिसिट्स ज्या ज्या प्रकारे आपल्याला रक्कम येऊ शकते ते ॲड करायचे आणि ज्या ज्या प्रकारे रक्कम जाणार आहे ते सगळे आयटम काय करणार आहोत आपण लेस करणार आहोत. हा फॉर्मॅट कॅश बजेटचा व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हा माहिती नसेल तर आपलं पहिलं लेक्चर बघा आणि त्यानंतर ह्या लेक्चरमधलं जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजता येईल. प्रिपेअर ए कॅश बजेट फॉर 3 months एंडेड 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबरपर्यंत 3 महिन्याचं कॅश बजेट करायचं आहे. म्हणजे सप्टेंबर, ऑगस्ट आणि जुलैचं कॅश बजेट तुम्हाला करायचं आहे. हेडिंग दिलेलं आहे तुम्ही कॅश बजेट. हेडिंग दिलेलं आहे कॅश बजेट फ्रॉम कोणत्या कोणत्या महिन्याचं येणार आहे, जुलै टू सप्टेंबर. जुलै टू सप्टेंबर. तुमचे कॉलम कोणते येणार, सप्टेंबर येतील, त्याच्यानंतर ऑगस्ट येईल, त्याच्यानंतर जुलै कॉलम येईल आणि राहिलेला जो कॉलम आहे त्याला आपण काय म्हणूयात, पर्टिक्युलर्स. हा एक्स्ट्रा कॉलम झाला माझ्याकडून, त्याचा काही विचार करायची गरज नाही. त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित लक्षात घेऊयात कॅश अँड बँक बॅलन्स 1 जुलैचा कॅश अँड बँक बॅलन्स किती दिलेला आहे, 25,000. मग सुरुवातीला लिहितो आपण ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. कॅशचा ओपनिंग बॅलन्स कितीला आहे, 1 जुलैचा 25,000. त्याच्यामध्ये ॲड काय करतो आपण, नेहमी रिसिट्स ॲड करतो आणि रिसिप्टचे मी 4-5 आयटम सांगितलेले आहेत ते लक्षात ठेवा. कॅश सेल्स असेल, रिसिव्ड फ्रॉम डेटर्स असेल, इन्कम रिसिव्ड असेल, सेल ऑफ ॲसेट असेल, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल, बरोबर. हे आयटम रिसिप्टला येतात. आता या एक्झाम्पलमध्ये कोणकोणते आयटम रिसिप्टला येणार आहे आणि कोणकोणते आयटम पेमेंट साईडला येणार आहेत ते आपण सुरुवातीला लिहून ठेवूया. ओपनिंग कॅश बॅलन्स तर लिहिला. सॅलरी अँड वेजेस हा नेहमी आपण काय करतो, पेड करतो, म्हणजे हा आयटम कुठे येणार आहे, पेमेंटला. इंटरेस्ट पेएबल सांगितलं आहे म्हणजे पेमेंट साईडलाच येईल. कॅश सेल्स, रोखीने माल विकला, पैसे येणार, रिसिप्टला येतील. क्रेडिट सेल्स, उधारीने माल विकला असला तरी सुद्धा आपल्याला भविष्यात पैसे येणार आहेत म्हणजे रिसिप्टला येतील. परचेसेस म्हणजे माल खरेदी केला, पैसे जाणार पेमेंट साईडला. अदर एक्सपेन्सेस म्हणजे पैसे जाणार पेमेंट साईडला. म्हणजे आज पेमेंटचे 2 आयटम आहेत, इथे 4 आयटम आहेत. रिसिप्टचे किती आयटम आहेत, 2 आयटम आहेत. खाली ॲडजस्टमेंट सांगितलं, क्रेडिट सेल्स आर कलेक्टेड 50% इन द मंथ सेल्स आर मेड अँड 50% इन द मंथ फॉलोइंग. हा पण खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे क्रेडिट सेल्सला एक ॲडजस्टमेंट आहे, ते ॲडजस्टमेंट नीट समजून घ्यायचे. कलेक्शन फ्रॉम क्रेडिट सेल्स आर सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट इफ पेमेंट इज रिसिव्ड ड्युरिंग द मंथ ऑफ परचेसेस. नाही, इथं सेल्स पाहिजे, बरेचसे प्रिंटिंग मिस्टेक असतात तर आपण समजून घेऊयात. म्हणजे कलेक्शन फ्रॉम क्रेडिट सेल्स आर सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट. म्हणजे क्रेडिट सेलची रक्कम आपल्याला जी मिळणार आहे ती 5% डिस्काउंट आपण त्यांना देणार. कधी देणार डिस्काउंट, इफ पेमेंट इज रिसिव्ड ड्युरिंग द मंथ ऑफ सेल्स. म्हणजे ज्या महिन्यामध्ये माल विकलाय त्याच महिन्यामध्ये जर त्यांनी लगेच रक्कम दिली तर त्याला 5% डिस्काउंट द्यायचा. अँड 2.5% इफ पेमेंट इज रिसिव्ड इन द फॉलोइंग मंथ. आणि पुढच्या महिन्यात रक्कम मिळाली तर त्याला 2.5% डिस्काउंट द्यायचा. म्हणजे लगेच पैसे मिळाले तर 5% डिस्काउंट द्या, पुढच्या महिन्यात पैसे मिळाले तर किती टक्के डिस्काउंट द्या, 2.5% डिस्काउंट द्या. क्रेडिटर्स आर पेड आयदर ऑन प्रॉम्प्ट म्हणजे लगेच, त्वरित म्हणजे कॅश म्हणतो आपण, ऑर 30 days बेसिस किंवा 1 महिन्याचा कालावधी आहे. इट इज एस्टिमेटेड दॅट 10% ऑफ क्रेडिटर्स आर इन प्रॉम्प्ट कॅटेगरी. म्हणजे 10% रक्कम लगेच मिळणार आहे. याचाच अर्थ काय की 10% रक्कम कॅशमध्ये मिळणार म्हणजे कॅश परचेस असणार आणि 90% काय असणार आहेत, क्रेडिट परचेसेस असणार आहेत. तर हा एक पॉईंट घ्या. आणि क्रेडिट परचेसचा कालावधी किती आहे, 30 days. 30 days म्हणजे किती आहे, 1 month. या एक्झाम्पलमध्ये खूप सारे ॲडजस्टमेंट आहेत. हे एक्झाम्पल समजून घ्यायचं आहे, पण याच्याआधी तुमचं बेसिक एक्झाम्पल परफेक्ट झालेलं असलं पाहिजे. आता रिसिप्टमध्ये बघूयात. रिसिप्टमध्ये सांगितलं मी कॅश सेल्स पहिला पॉईंट येणार आहे. मग मी लिहितो कॅश सेल्स. कॅश सेल्स म्हणजे लगेच पैसे मिळतात, याला पुढच्या महिन्याची पण गरज नाही. जूनमध्ये माल विकला, जूनमध्ये पैसे मिळणार, पण जूनमध्ये माल विकलेलाच नाही आहे. जुलैमध्ये माल विकला, जुलैमध्येच पैसे मिळणार. किती रुपये मिळणार आहेत, 1,40,000. ऑगस्टमध्ये माल विकला, ऑगस्टमध्येच पैसे मिळाले, 1,52,000. सप्टेंबरमध्ये माल विकला, सप्टेंबरमध्येच पैसे मिळाले, 1,21,000. लगेच पैसे मिळाले. आता क्रेडिट सेलच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची वर्किंग नोट आहे, ती तुम्हाला व्यवस्थित करून देतो. ही वर्किंग नोट सर्वात महत्त्वाची आहे. याला मी IMP करून ठेवतो, तुम्ही याला IMP करून ठेवू शकता आणि हे वर्किंग नोट नीट समजून घ्या. क्रेडिट सेलची जी रक्कम आहे ती 50% त्याच महिन्यात मिळणार आहे आणि 50% फॉलोइंग म्हणजे पुढच्या महिन्यात मिळणार आहे. तर मी काय करतो, क्रेडिट सेलचे 2 पार्ट करतो. क्रेडिट सेलचे किती पार्ट करतो, 2 पार्ट करतो. कोणकोणते पार्ट करतो बघा. जूनमधले क्रेडिट सेल्स किती आहेत, जूनमधले क्रेडिट सेल्स 1,00,000. जूनमधले क्रेडिट सेल्स आहेत 1,00,000. मग याचे मी 2 पार्ट करतो. 50%चा पहिला पार्ट, 50%चा दुसरा पार्ट. म्हणजे किती रुपये, 50,000 आणि
50,000. ओके, काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. जून झाला. जुलैचे एकूण क्रेडिट सेल्स किती आहेत, तर सर जुलैचे क्रेडिट सेल्स आहेत 80,000. तर त्याचे सुद्धा मी 2 पार्ट करतो. 50% म्हणजे किती असणार आहेत, 40,000 आणि राहिलेले 50% म्हणजे किती असणार आहेत, 40,000. जुलै नंतर ऑगस्टचे किती सेल्स आहेत, तर सर ऑगस्टचे 1,40,000 आहेत. मग 1,40,000चे निम्मे करतो मी, म्हणजे 50% किती येणार, 70,000 आणि 50% मी किती केले, 70,000. आता तुम्ही म्हणाल की सर हे सोपं जर आहे, ह्याच्यात काय कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर सोपं आहे पण 50% आहे म्हणून सोपं आहे. काय वेळी 40% देतात, मग 40% 60% कॅल्क्युलेशन हे जरा ऑड होतं. 30% 70% कॅल्क्युलेशन हे जरा ऑड होतं. 50% आहे म्हणून इझी वाटतं तुम्हाला, तर हे व्यवस्थित लिहून ठेवायचं. नंतर सप्टेंबरचे एकूण सेल्स किती आहेत, तर सप्टेंबरचे क्रेडिट सेल्स आहेत 1,20,000 आणि त्याचं जर आपण 50% काढला तर किती येते, 60,000 आणि 50% काढला तर किती येते, 60,000. ही पहिली सगळ्यात बेसिक खूप सिंपल पॉईंट आहे, हा बी कम्प्लीट केला. आता मला सांगा काय सांगितलेलं आहे, ह्या क्रेडिट सेलचे पैसे जे मिळणार आहेत हे कसे मिळणार आहेत ते समजून घेऊयात. आपल्याकडे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचं कॅल्क्युलेशन आहे. कोणकोणतं कॅल्क्युलेशन आहे, जुलै, त्याच्यानंतर कोणतं कॅल्क्युलेशन आहे, ऑगस्ट आणि त्याच्यानंतर कोणतं कॅल्क्युलेशन आहे, सप्टेंबरचं. परत रिपीट करतो. क्रेडिट सेल्स आर कलेक्टेड 50% इन द मंथ सेल्स आर मेड. लक्षात घ्या, म्हणजे क्रेडिट सेलची रक्कम 50% त्याच महिन्यात मिळणार आहे. म्हणजे जुलैमध्ये तुम्हाला त्याच महिन्यात 50% रक्कम मिळणार आहे. म्हणजे जुलैचे तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे, 50% रक्कम मिळणार आहे. मग 50% तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवले किती रुपये, 40,000. ऑगस्टमध्ये तुम्हाला ऑगस्टचे 50% मिळणार आहेत. मग ऑगस्टचे 50% किती आहेत, सर 70,000 आहेत. आणि सप्टेंबरमध्ये तुम्हाला सप्टेंबरचे 50% रक्कम मिळणार आहे आणि सप्टेंबरची पण रक्कम किती आहे, सर 60,000 रुपये आहे. अजून कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं नाही आहे. आधी कॅल्क्युलेशन नीट समजून घ्या, मग मी तुम्हाला ते लिहायला वेळ देईल. ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. हा पॉईंट पहिला कंप्लीट झाला की क्रेडिट सेलची रक्कम 50% त्याच मिळणार आहेत. जुलैमध्ये जुलैचे पैसे मिळाले, ऑगस्टमध्ये ऑगस्टचे पैसे मिळाले, सप्टेंबरमध्ये सप्टेंबरचे पैसे मिळाले. अँड 50% इन द मंथ फॉलोइंग. राहिलेले 50% पुढच्या महिन्यात मिळणार आहेत. कोणत्या महिन्यात मिळणार आहेत, पुढच्या महिन्यात. म्हणजे जूनचे पैसे जुलैमध्ये मिळणार आहेत, जुलैचे पैसे ऑगस्टमध्ये, ऑगस्टचे पैसे सप्टेंबरमध्ये. म्हणजेच काय की जेव्हा आपल्याला पुढच्या महिन्यात सगळं सांगतो तेव्हा आपण कुठे जातो, पाठीमागच्या महिन्यात जातो. मग जुलैमध्ये आपल्याला कोणते पैसे मिळणार, जूनचे. जुलैमध्ये कोणते मिळणार, जूनचे 50% आणि जूनचे 50% ऑलरेडी काढून ठेवलेत आपण, किती रुपये, 50,000. ऑगस्टमध्ये कुठले मिळणार सांगा मग, सर ऑगस्टमध्ये आपल्याला जुलैचे पैसे मिळणार, मागच्या महिन्यातले 50% मिळणार आणि मागच्या महिन्यातले 50% आम्ही काढून ठेवलेत किती आहेत, 40,000. सर सप्टेंबरमध्ये कुठले मिळणार, तर सप्टेंबरमध्ये ऑगस्टमधले पैसे मिळणार. मग ऑगस्टचे 50% तुम्ही काढून ठेवलेले आहेत. ऑगस्टचे 50% किती आहेत, 70,000 रुपये. हा पण लक्षात आला. आता ह्याच्या पुढचाही ॲडव्हान्स पॉईंट आहे आणि तो समजला तर ही वर्किंग नोट कळाली. पुढे काय सांगितलेलं आहे, कलेक्शन्स फ्रॉम क्रेडिट सेल्स आर सब्जेक्ट टू 5% इफ पेमेंट इज रिसिव्ड ड्युरिंग द मंथ. 5% डिस्काउंट कधी द्या, जर त्याच महिन्यात पेमेंट मिळालं असेल तर. त्याच महिन्यामध्ये पेमेंट असेल तर 5% डिस्काउंट. बघा आता इथे जुलै महिना आहे आणि इथे जुलै महिना कुठे आहे, हा. मग जुलै आणि जुलै सेम आहे म्हणजे किती टक्के डिस्काउंट द्या, 5%. बरोबर. ऑगस्ट आणि ऑगस्ट सापडलं, ऑगस्ट आणि ऑगस्ट. ऑगस्ट महिना आहे तिथे किती टक्के द्या, 5% डिस्काउंट द्या. इथं सप्टेंबरला कुठे देणार, ऑगस्टला देणार का सप्टेंबरला देणार, सर सप्टेंबरला देणार. मग सप्टेंबरला 5% डिस्काउंट द्या. क्लिअर झालं. त्याच महिन्यातल्या सेल्सचे पैसे मिळाले तर 5% डिस्काउंट द्या. पुढे काय सांगितलं, अँड 2.5% इफ पेमेंट रिसिव्ड इन द फॉलोइंग मंथ. म्हणजे पुढच्या महिन्यात पैसे मिळाले तर 2.5% डिस्काउंट द्या. आणि मी सांगितलंय कॅश बजेटमध्ये पुढचा महिना म्हणजे मागचा महिना, पुढचे 2 महिने म्हणजे मागचे 2 महिने. मग पुढच्या महिन्याचं जर पैसे मिळाले असतील तर 2.5% डिस्काउंट द्यायचा आहे. पुढचा महिना म्हणजे मागच्या महिन्याचे किती टक्के द्यायचे, 2.5% म्हणजे वजा 2.5%. ऑगस्टमध्ये मागच्या महिन्याचे किती टक्के डिस्काउंट द्यायचा, वजा 2.5%. आणि सप्टेंबरमध्ये मागच्या महिन्याचा डिस्काउंट किती टक्के द्यायचा आहे, वजा 2.5%. मग या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. तर वजा 2.5% म्हणजे काय, तर 50,000 वजा चिन्ह दाबा गुणिले 2.5%. म्हणजे 2.5% काढा आणि वजा करा, 48,750. मुलं 2.5% कम करतात. 2.5% काढायचे नाही, 50,000चा 2.5% काढा आणि वजा करा, राहिले 48,750. 40,000चा 5% तुम्हाला माहिती आहे किती असतो सर, 2,000 असतो. 40मधून 2 गेले, राहिले किती, 38,000. चेक करा, 40,000 वजा 5% 38,000 रुपये. 40,000चा 2.5% किती येतो, 1,000. म्हणजे राहिले किती, 39,000.
70,000चा 5% किती होतो 3,500 म्हणजे राहिले किती 66,500. 70,000चा 2.5% किती येतो तर 70,000चा 2.5% येतो 1,750 म्हणजे राहिले किती 68,250 आणि 60,000चा 5% 3,000 येतो म्हणजे राहिले किती 57,000. चेक करूयात आपण 70,000 वजा 2.5% 68,250 बरोबर आहे. 68,250 प्लस 57,000 म्हणजे रक्कम किती आलेली आहे तर रक्कम आली 1,25,250. हे कोणत्या महिन्यात मिळणार सप्टेंबरमध्ये. इथलं कॅल्क्युलेशन करूयात 39,000 प्लस 66,500 म्हणजे 1,05,500. इथलं कॅल्क्युलेशन करूयात आपण 48,750 प्लस 38,000 इज इक्वल टू 86,750. ठीक आहे. मग ही रक्कम आपल्याला कशाची रक्कम मिळालेली आहे क्रेडिट सेल्स. मग कलेक्शन फ्रॉम डेटर्स म्हणतो. मग खाली बिल येतो मी कलेक्शन फ्रॉम डेटर्स. कलेक्शन फ्रॉम डेटर्स त्याला आपण म्हणतो क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेलची रक्कम पहिल्या महिन्यात किती मिळालेली आहे 86,750. दुसऱ्या महिन्यात किती मिळाली 1,05,500 आणि तिसऱ्या महिन्यात किती मिळाली 1,25,250. आता ही वर्किंग नोट तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवू शकता. चला केले का पहिले ही वर्किंग नोट डाऊन करून. आता ह्याच्यामध्ये रिसीटचे 2 आयटम होते. मी सांगितलं होतं रिसीटचे 2 आयटम होते कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. दोन्ही आयटम आपले झालेले आहेत. आता रिसीटचं कुठलाही आयटम दिलेला नाही आहे त्यामुळे मी 2 वळी जागा सोडतो आणि खाली लिहितो लेस पेमेंट्स. लेस काय करतोय मी पेमेंट्स. आता पेमेंट्समध्ये कोणकोणते आयटम येणार तर कॅश परचेसेस येऊ शकतात. पण या उदाहरणामध्ये परचेसेस आहेत कॅश आहेत का तर ॲडजस्टमेंट आहे. मग ती सुद्धा मी ॲडजस्टमेंट तुम्हाला इथे करून देतो. क्रेडिटर्स आर पेड आयदर ऑन प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट म्हणजे लगेच ऑर 30 days बेसिस. म्हणजे क्रेडिटर्स आपल्याला पैसे कसे देणार क्रेडिटर्सना आपण पैसे कसे देणार आहोत तर लगेच देणार आहोत किंवा 30 दिवसानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर देणार आहोत. इट इज एस्टिमेटेड दॅट 10% ऑफ क्रेडिटर्स आर इन प्रॉम्प्ट कॅटेगरी. तर त्यासाठी ही जी वर्किंग नोट जी तुम्हाला मग अशी अगदी सिंपल वाटली होती आणि विनाकारण वाटली होती तशीच एक वर्किंग नोट करून देतो. त्याला मी IMP करून ठेवतो आणि ही वर्किंग नोट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याला मी IMP करतो. तर आधी मी क्रेडिट परचेसेसचं कॅल्क्युलेशन करून ठेवतो. हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर कळालं तर तुम्हाला लगेच पुढचे पॉईंट्स कळतील. मी पहिला लिहितो जून महिना. जून महिन्याचे परचेस किती आहेत तर जून महिन्याचे परचेसेस आहेत 1,60,000. मग या महिन्यात 10% आणि 90% बरोबर. कारण की 10% प्रॉम्प्ट कॅटेगरी आहे ना. 10% आणि 90%. 10% किती येणार 16,000 आणि 90% किती येणार तर 1,54,000. ठीक आहे. जूनचे झाले. जून नंतर कोणते आले जुलैचे. सर जुलैचे किती आहेत 1,70,000 परचेसेस आहेत. मग त्याचा 10% काढून ठेवला. 10% किती आला सर 17,000 आला. मग 90% किती आला याचा तर सर 1,53,000 आला. किती आलेला आहे 1,53,000. जुलैनंतर कोणता महिना आहे ऑगस्ट. ऑगस्टचे परचेसेस किती आहेत 2,40,000 आहेत. मग त्याचा 10% काढला आपण तर 24,000 आला आणि त्याचा 90% काढला तर 2,16,000 आला. आणि ऑगस्ट नंतर कोणता महिना आहे सप्टेंबर. सप्टेंबरचे किती आहेत तर सर 1,80,000 आहेत. मग 1,80,000चा 10% काढला तर किती आला 18,000 आणि 90% काढला तर किती आलेला आहे 1,62,000 आलेला आहे. बरोबर. या पद्धतीने आता मला सांगा हे 10% कसे आहेत कॅश बेसिसवर आहेत. 10% कसे आहेत कॅश बेसिसवर आहेत. प्रॉम्प्ट कॅटेगरी म्हणजे कॅश कॅटेगरी. आणि काय सांगितलेलं आहे राहिलेले जे 90% आहेत ते क्रेडिट आहेत त्याला किती दिवसाचा कालावधी आहे 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा. म्हणजे हे क्रेडिट आहेत आणि त्याला कालावधी किती महिन्याचा आहे 1 मंथचा. ही जर वर्किंग तुम्हाला करता आली तर आता एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो आपण. तर लिहा ए कॅश परचेसेस रोखीने माल खरेदी केला. ठीक आहे. आधी ही वर्किंग नोट तुम्ही लिहून घेऊ शकता. आधी काय करा ही वर्किंग नोट तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. वर्किंग नोट लिहून झाली असेल तुमची तर आता कॅश परचेस म्हणजे हे आहेत. मग जूनमधले पैसे मिळणार पण जून महिन्याचा आपल्याकडे नाही आहे. जुलै महिन्याचे किती रुपये मिळणार आपल्याला 17,000 रुपये मिळणार.
ऑगस्टमध्ये ऑगस्ट महिन्याचे किती रुपये मिळणार कॅश परचेसचे 24,000 आणि सप्टेंबरमध्ये सप्टेंबर महिन्याचे किती रुपये मिळणार आपल्याला 18,000 रुपये. सॉरी मिळणार नाही आपण देणार आपण. मग क्रेडिट परचेसेस उधारीने माल खरेदी केला होता त्यांचे पैसे आपण दिले, त्यातले कॅश परचेसेस सांगितले होते 10%, मग कॅश परचेस आपण 10% लगेच रक्कम देऊन टाकली. आता क्रेडिट परचेसची रक्कम देणार आपण, म्हणजे उधारीने माल खरेदी केला होता त्याची रक्कम देणार पेमेंट टू क्रेडिटर्स, त्याला आपण काय म्हणतो क्रेडिट परचेसेस. मग यातले 1 महिन्याचा कालावधी होता, 1 महिन्याचा कालावधी हा आहे 90%चा. आता मला तुम्ही सांगा जूनचे पैसे तुम्ही जुलैमध्ये देणार, 1 महिन्यानंतर देणार ना, जुलैचे ऑगस्टमध्ये, ऑगस्टचे सप्टेंबरमध्ये, सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमधले, सप्टेंबरचे पैसे ऑक्टोबरला देणार. तर आता रिव्हर्स कॅल्क्युलेशन करायचं आहे, जुलैमध्ये तुम्ही कोणते पैसे देणार. तर सर 1 महिन्यानंतर ते म्हणजे आपण 1 महिना आधी जातो, म्हणजे जुलैमध्ये मग तुम्ही किती रुपये देणार आहात क्रेडिट सेलचे 1,54,000 रुपये देणार. ऑगस्टमध्ये कुठले देणार तर जुलैचे देणार, किती रुपये देणार 1,53,000. आणि सप्टेंबरमध्ये कुठले देणार तुम्ही तर ऑगस्टचे देणार, किती रुपये देणार 2,16,000 सॉरी 2,16,000 रुपये देणार. मग या पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेशन काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे, दाखवायचं आहे. ही वर्किंग नोट लिहिली, हे कॅल्क्युलेशन झालं. तर आता हे दोन्ही पॉईंट जे महत्त्वाचे होते ते आपण झालेले आहेत. आता सॅलरी अँड वेजेस मंथली 10,000 रुपये पेड करायचे आहेत. मला पेमेंट ऑफ सॅलरी अँड वेजेस मंथली 10,000 पेड करायचे आहेत. मग प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये पेड करा. आणि इंटरेस्ट पेबल फक्त ऑगस्टमध्ये पेड करायचं आहे. मग इंटरेस्ट फक्त ऑगस्टमध्ये, ऑगस्ट महिना आहे का याच्यामध्ये आहे, ऑगस्टमध्ये फक्त किती रुपये द्यायचे आहेत 5,000 रुपये. इथे आपलं एक्झाम्पल काय झालेलं आहे संपलेलं आहे. या दोनच ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाच्या होत्या. त्यातील पहिले ॲडजस्टमेंट ऑलरेडी तुम्ही लिहून ठेवलेले आहे, ही महत्त्वाची आहेच आणि ही सुद्धा महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये फक्त डिस्काउंटचा पार्ट नाही आहे, ह्याच्यामध्ये डिस्काउंटचा पार्ट आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह करा. आता आपण कॅल्क्युलेशन्स करूया. 25,000 प्लस 1,40,000 प्लस 86,750 किती व्हॅल्यू आलेले आहे 2,51,750, 2,51,750. बरेच मुलं सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून देतात, करू नका. एक एक मग आपल्याला कॉलम क्लोज करावा लागणार आहे, त्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही. त्याला आपण म्हणतो देअरफॉर टोटल रिसिट्स कंसामध्ये म्हणतो ए. आता पेमेंटची टोटल करूयात. 17,000 प्लस 1,54,000 प्लस 10,000 1,81,000. 1,81,000 याला आपण म्हणतो टोटल पेमेंट्स कंसामध्ये, त्याला आपण म्हणतो बी. मग खाली आपण लिहितो क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश कंसामध्ये काय लिहू शकतो आपण ए मायनस बी. मग 2,51,750 मधून 1,81,000 गेले तर रक्कम किती राहते 70,750. ही 70,750 पुढच्या महिन्यात ओपनिंग म्हणून घ्यायची. जुलैचा क्लोजिंग म्हणजे ऑगस्टचा कोणता असतो ओपनिंग. मग पुन्हा टोटल करायची त्याची प्लस 1,52,000 प्लस 1,05,500. टोटल किती आली 3,28,250. हे रिसीट झाले. पेमेंट्स बघूया 24,000 प्लस 1,53,000 प्लस हे दोन्ही मिळून 15,000 1,92,000. 192 मायनस केले आपण 328 250 मधून, तर बॅलन्सिंग फिगर आली 1,36,250. 1,36,250 हा बॅलन्स पुन्हा पुढे घ्या 1,36,250 आणि लास्टचं कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. या पद्धतीने आपण हे कॅश बजेट एक्झाम्पल सुद्धा काय केलेलं आहे सॉल्व्ह केलेलं आहे. हे शेवटचं कॅल्क्युलेशन फक्त तुम्ही करून ठेवा. ओके, थँक्यू.